मुलांची सूज म्हणजे गुणवत्ता नाहीये. केवळ एका परीक्षेसाठी मुलांना तयार करू नका. त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन, आता आमच्या तर एका मित्राच्या मुलाचा IITला नंबर लागला. परवा त्याचे वडील मला सांगत होते, अहो काय सांगायचंय, प्रत्येक क्लासवाला येतोय आणि त्याचं हे मागतोय, आम्ही त्याचा फोटो इथं लावू, त्या बदल्यात तुम्हाला कम्प्युटर देऊ, त्या बदल्यात तुम्हाला लॅपटॉप देऊ. रिझल्ट विकणारे आई बाप. त्या पोराला IIT करताना तुम्ही शिकवताय काय? रिझल्ट जर 10-20 हजारासाठी जर तुम्ही एखाद्या क्लासला विकणार असाल, तुम्ही कोणत्या मानसिकतेत मुलांना घडवताय? माझी हात जोडून विनंती आहे सगळ्या शिक्षकांना, हा देश जर कुणाच्या हातात आहे ना तर तुमच्या हातात आहे. येणारी पिढी कशी घडवायची हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. आत्ता तुम्ही तुमच्या मुलांना स्वाभिमान शिकवा, आत्ता तुम्ही तुमच्या मुलांना उद्योग व्यवसाय व्यापार शिकवा, आत्ता तुम्ही तुमच्या मुलांना देशासाठी जगणं ह्या भावना तुम्ही तुमच्या लेकरांमध्ये निर्माण करा. ह्या भावना जर आपण त्यांच्यामध्ये निर्माण करू शकलो नाही, केवळ नोकरी नोकरी नोकरी, त्याला सांगून टाकलंय नोकरी नाही लागली तुझं लग्न पण होत नसतं, त्याच्या डोक्यात एकच नोकरी. आणि पोरं इतकी हुशार आहेत, लग्न झाल्यावर नोकरी सोडून देते, ते लग्न जमेपर्यंतच नोकरी करते. कुठेतरी पतसंस्थेवर तर लागेल, कुठं मार्केट कमिटीला तर चिटकन, नोकरी लागली लग्न झालं नोकरी सोडते. ही भावना अहो इतकी वाईट अवस्था आहे. आज मुलीच्या आईवडिलांना टेन्शन नाही तेवढं मुलाच्या आईवडिलाला टेन्शन आहे. वय वर्ष 30 ते 35 वयोगटातली 5-50 पोरं बिन लग्नाची आहेत. सोलापूरला मोर्चा काढला पोरांनी कलेक्टर ऑफिसला, लग्न जमत नाही म्हणून. आता कलेक्टरला एवढंच काम आहे का यांना पुरी बघायच्या? सिद्ध करा स्वतःला, रांगा लागतील, पण स्वतःला सिद्ध करण्यासाठी अपेक्षित असणारी गुणवत्ता आम्ही त्यांना देत आहोत का? आमच्याकडे एकाचं लग्न जमेना, त्याच्या मित्रानं सांगितलं टेन्शन घेऊ नको, म्हटला मुलीकडचे बघायला आले ना पगार जरा वाढून सांगायचा. तो म्हणलं जमतंय. मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार किती? हा म्हणला 1.5 लाख. मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असेल. हे म्हणताय तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात येतो म्हण. तुम्ही किती दिवस स्वतःला फसवणार आहात? अरे लात मारील तिथून पाणी काढेल असं नेचर असलं पाहिजे. ती धमक जर तुम्हाला तुमचं ज्ञान देत नसेल, तुमच्या उदरनिर्वाहापुरतं जर ज्ञान तुम्हाला तुमची व्यवस्था देत नसेल, तर आम्ही नेमकं काय शिकलो आणि कशासाठी शिकलो हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. माझी विनंती आहे, उदरनिर्वाह हा शिक्षणाचा एक छोटासा टप्पा आहे, त्याच्यासाठी तर मुलांना तयार कराच, पण एक व्यापक दृष्टी, त्यांचा कॅनव्हास वाढला पाहिजे. व्यापक दृष्टीनं त्यांना जगाकडे समाजाकडे बघितलं पाहिजे. ही दृष्टी तुम्ही या लेकरांमध्ये निर्माण करा. परवाचा प्रसंग बघितला आपण, MPSCचा अभ्यास करणारे 2 मुलं मुली, त्या मुलीचं सिलेक्शन झालं आणि मुलाचं झालं नाही. त्या मुलानं त्या मुलीला कुठे गडाच्या पायथ्याला नेऊन तिची हत्या केली. मी माझ्या अनेक मित्रमैत्रिणी MPSCचा अभ्यास करतात, UPSCचा अभ्यास करतात. मी ज्या वेळेस त्यांच्याशी गप्पा मारायला जातो ना, मला त्या पोरांचा हेवा वाटायचा. ती मुलं बोलताना म्हणायची की दादा आम्ही जरी एखादी परीक्षा पास नाही झालो तरी आम्ही घटना अभ्यासतो, आम्हाला भूगोल इतिहास कळतं, आम्हाला सायन्स कळतं, आम्हाला टेक्नॉलॉजी कळते, आम्ही जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी अपेक्षित असणारं ज्ञान या 4-5 वर्षात ग्रहण करणार आहोत. एक परीक्षा नाही पास झालं म्हणून बिघडलं कुठं? लाखो लोक परीक्षेला बसतात, जागा शेकड्यात आहेत, हजारात आहेत, तेवढ्याच लोक नोकरीला लागणार आहेत. पण MPSCचा UPSCचा अभ्यास करताना घटनेनं एखाद्याला जगण्याचा अधिकार दिलेला आहे, कुणाला तरी नकार देण्याचा अधिकार दिलेला आहे. तुम्ही जर कुणाचा नकार पचवू शकत नाहीत, कुणातरी एखाद्या मुलीचा जगण्याचा अधिकार तुम्ही तिला देऊ शकत नाहीत, तुम्ही कसला डोंबल्याचा MPSCचा अभ्यास करता? मला वाटतं ही दृष्टी आपण आपल्या मुलामुलींमध्ये निर्माण केली पाहिजे. कालचं प्रकरण बघितलं मणिपूरचं, काय तुमच्यात मतमतांतर असतील 2 गटांमध्ये, कुठलं सरकार असेल नसेल तिथे काय माहीत नाही, पण जर एखादा आपला द्वेष व्यक्त करत असताना तुम्ही जर एखाद्या महिलेवरती अन्याय अत्याचार करत असताल तर काय आम्ही जगतो नेमकं? माणूस म्हणून आमच्याकडे स्वतःच्या अंतर्मनात डोकवायची लाज वाटली पाहिजे. माझी कळकळीनं तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, हे बघा एका रात्रीत जग बदलणार नाही, पण तुमच्या हातातली 10-20 पोरं आहेत ना, ती मात्र सुंदर जगतील, त्यांना मात्र देश कळेल. एका रात्रीत तुम्ही सगळा समाज बदलू शकत नाहीत. एका रात्रीत तुम्ही सगळी, मी सुद्धा भाषणं करायला लागलो, मला वाटलं आपण फार भारी काहीतरी करायला लागलो. एक दिवशी वडिलांना म्हटलं कशासाठी भाषणं करायची, समाजात जर बदलत नसेल तर हा वेळ का वाया घालवायचा? वडील म्हणले समाज बदलल तेव्हा बदल. बोलून बोलून तू एकटा जरी सुधारला ना तरी आमच्या दृष्टीनं खूप मोठं झालं का. तेव्हा सर जग बीग बदलेल मला माहीत नाही,
पण तुमच्या वर्गातली पोरं बदलतील की नाही? 4 पोरं तुम्ही चांगली घडवताल की नाही? अमर्याद क्षेत्रात मर्यादित काम करण्यापेक्षा मर्यादित क्षेत्रात अमर्याद काम करू. आपलं क्षेत्र छोटं असेल, माझ्या वर्गापुरतं असेल, माझ्या शाळेपुरतं असेल, माझ्या तालुक्यापुरतं असेल, पण इतकं सुंदर काम करेल की मला हेवा वाटला पाहिजे. मला वाटतं इतकं सुंदर काम करणं ही येणाऱ्या काळामध्ये आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून जगणं हे केवळ साधनांनी सुंदर होत नाही. जगणं हे निवळ तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरनं सुंदर होत नाही. त्याच्यासाठी तुमचं मन सुंदर असलं पाहिजे. तुमची अस्थिरता कुठेतरी संपली पाहिजे. कुठेतरी तुम्ही स्थिर झालं पाहिजे. कधीतरी अंतर्मनात डोकावून बघितलं पाहिजे. काय ज्ञानोबांचा अभंग आहे, ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडितो अवगुणू रे भ्रमरा. किती गोड बोलावं. मला ज्ञानोबांचा इतका हेवा वाटतो. आपल्यापैकी कुणी असं आहे का, त्यांनी सांगावं उद्या तुमची पोरं आमच्या वर्गात आणून सोडा, कल्याण झालं म्हणून समजा. मी चंदननगरवरनं बस करतो तुमच्या शाळेत. ज्ञानोबांचा कॉन्फिडन्स काय बघा. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानोबा काय म्हणतात, माझ्याकडे फक्त लक्ष देऊन बघा, मी प्रतिज्ञा घेऊन सांगतो, सगळी सुख तुमच्या दारात लोळण घेते. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका. आणि हे कोण म्हणतं? ज्यांच्या वाट्याला लोकांनी सुख येऊ दिलं नाही, आनंद येऊ दिला नाही, ते ज्ञानोबा प्रतिज्ञा कर. काय प्रतिज्ञा आहे ज्ञानोबांची. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका. आपल्याकडे शाळेत रोज प्रतिज्ञा असते. भारत माझा, सारे भारतीय माझे, रोज असते, पाठ आहे आपली. प्रतिज्ञा रोज घ्यायची गोष्ट आहे का? एकदाच घ्यायची असते आणि आयुष्यभर पाळायची असते. आपल्याकडे शाळेत रोज असते. कारणही तसंच आहे. सरांना माहीत असते, ते इसरते रात्रीतनं, उद्या परत द्यावी लागणार आहे. त्याच्या पुढं गोष्टीच इतक्या आहेत, ते कालची प्रतिज्ञा विसरून जाते. मला ज्ञानोबांचा हेवा वाटतो की तुम्ही एकदा लक्ष देऊन बघा, सगळी सुख तुमच्या दारात लोळण घेतील. सगळा संसार मी आनंदानं भरून टाकेल. हा कॉन्फिडन्स, हा आत्मविश्वास शिक्षक म्हणून आपल्याकडे असला पाहिजे की मी माझ्या पोरांचं जगणं सुंदर करणार आहे. माझी पोरं कर्तबगार होतील याच्यासाठी मी अहोरात्र काम करणार आहे. बघा, दूधवाला तुमच्याकडे दूध द्यायला येतो की नाही? दूध देताना ते माप ओततंय. तुमचं लक्ष कशाकडे असतं? त्याच्या मापाकडे असतं. ते पण गुरुजी पहिल्या मापाकडे नसतं. त्याच्यानंतर एक ते दूधवाला फुकटची धार टाकतं वरतून. आपलं लक्ष त्या दुसऱ्या धारेकडे असतं. पहिलं माप तर त्याच्या बापाला ओतावं लागल, पण नंतरचं ते स्वखुशीनं ओततं, ते त्यानं ओतलं की नाही याच्याकडे आपलं लक्ष असतं. तुम्हाला सिलेबस कंप्लीट करावं लागेल की नाही? शासनाच्या परिपत्रकानुसार कामं करावी लागतील की नाही? पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही एक वेगळी धार तुमच्या लेकरांसाठी ओतता का? मला वाटतं याच्याकडे समाजाचं लक्ष असतं. आणि समाजाच्या CCTVमध्ये आपण येऊ किंवा न येऊ माहीत नाही, पण वरतून एक CCTV मात्र 24 तास आपलं ऑब्झर्वेशन करत असतो. त्या CCTVतून कुणीही सुटत नाही. एक वेळ देव लय दयाळू आहे साहेब, ते माफ करून टाकल, पण कर्म दयाळू नाही. जगात कुणाच्या बापाला घाबरायचं नाही, घाबरायचं तर स्वतःच्या कर्माला घाबरायचं. कारण कधी ना कधी ते वसुलीला येतं, आणि ते एकदा वसुलीला आलं का मग कुणाचाच वशीला चालत नाही. म्हणून घाबरायचं तर कर्माला घाबरावं, प्रामाणिकपणे काम करावं. आपल्याला ज्या क्षेत्रात आपण आहोत त्या क्षेत्रासाठी स्वतःला झोकून द्यावं. समाजामध्ये आपली ओळख त्या क्षेत्रासाठी, त्या कामासाठी झाली पाहिजे. असं काम मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपण केलं पाहिजे. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो, नोकरीच्या पलीकडे जाऊन तुम्ही तुमच्या मुलामुलींना विचार करायला लावा. त्यांच्यामध्ये बचतीची सवय निर्माण करा. एक शाळा आहे, त्या शाळेमध्ये त्यांनी एक बँक सुरू केली. शाळेतली बँक आहे. एका मुलाला त्यांनी मॅनेजर केलं आहे, एका मुलाला क्लर्क केलं आहे, कुणाला तरी अकाउंटंट केलं आहे. त्यांच्यामध्ये बचतीचे पासबुक तयार केलेत शाळेनं. ते मुलं त्यात 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये बचत खात्यात टाकतात. कुणाला कर्ज लागलं तर कर्जाचा फॉर्म भरून देतात. विड्रॉलचा फॉर्म भरायला लागली, त्यांना चेक डिपॉझिट करणं कळायला लागलं. सगळं खोटं आहे, पण शाळेमध्ये त्यांनी एक छोटीशी बँक सुरू केली आणि दर शनिवारी 1 तास फक्त बँक सुरू असते. त्या 1 तासामध्ये त्यांना व्यवहार कळायला लागले. अहो, कॉमर्समध्ये ग्रॅज्युएट झालेल्या पोराला बँकेत DD काढता येत नाही आज, पण पोरांना व्यवहार कळला. कर्जासाठी काय करावं लागतं, उद्योग व्यवसायासाठी काय करावं लागतं. त्या शाळेमध्ये त्या शिक्षकांनी आणखी एक उपक्रम राबवला आहे. 6 महिन्यातनं एकदा बाजार भरतो. मुलं त्यांच्याकडे जे आहे, अनेक शाळांमध्ये आता ते होतं की ते मुलं काहीतरी घेऊन येतात. नफा मिळवण्यासाठी काय करावं लागतं, सकाळी उठून किती कष्ट करावे लागतात, एका रुपयाची किंमत पोरांना कळायला लागली. हिरोशिमा आणि नागासाकी उद्ध्वस्त झालं, पण परत जपान ताटमानीनं उभं राहिलं.
का जपान ताटमानेने उभं राहिलं? तिथल्या लिंबू टिंबू पोरांच्या जोरावरती जपान उभं राहिलं. त्या पोरांमध्ये उद्योजकता, व्यावसायिकता, देश, निष्ठा हे नसानसत भरलंय त्यांच्या. मला वाटतं हे आम्हाला आमच्या लेकरांमध्ये निर्माण करावं लागेल. पोरांना उद्योग व्यापार कळला पाहिजे. मला सांगा, दुबईमध्ये काय होतं 84-85 पर्यंत? दुबईमध्ये फक्त तेलाचे पैसे होते. आज दुबई कुठे? जगातला सगळ्यात बिझीएस्ट एअरपोर्ट दुबई, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई. तेलाचे पैसे होते, पण प्रॉपर वेनं तेलाचे पैसे युटिलाइज केले. आज जगात कुठल्या कुठे दुबई निघून गेलं. बुर्ज खलिफा म्हणून एक इमारत आहे, शेकडो मजले काही सेकंदात वर घेऊन जातात, खाली घेऊन येतात. लोक वर जाऊन खाली यायला हजारो रुपयाचे तिकीट काढतात. पर्यटनाच्या क्षेत्रात दुबई कुठच्या कुठे निघून गेलं. मग आम्ही आमच्या पोरांच्या समोर पर्यटन हा व्यवसाय म्हणून का ठेवू शकत नाहीत? जगभरातल्या लोकांना वाटलं पाहिजे शिवाजी राजांचं जन्मस्थळ आहे जुन्नर, आपण केलं पाहिजे. त्याच्यासाठी आवश्यक ती प्रमोशन, आवश्यक त्या ॲडव्हर्टायझिंगच्या स्ट्रॅटेजीज आम्ही वापरल्या पाहिजेत. मी जेजुरीला गेलो होतो, 2-4 पोरं जेजुरी गडाचे फोटो काढत होते. म्हटलं काय करता रे पोरांनो फोटो काढून? ते पोरगं मला म्हणते, दादा किती दिवस बॅनर लावायचे, चलो दुबईन चलो सिंगापूर. म्हटलं मग? म्हणलं मी दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरीत आणतो का नाही बघा म्हटलं. आणि म्हटलं ते येतील, तू करणार काय? काय नाही म्हणला, खालून वर गडाव त्यांना पाय पाय घेऊन जाणार, आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बर्न झाल्या. आणि रात्री म्हणला 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा म्हटलं. हे आलं पाहिजे मुलांमध्ये. उद्योग व्यवसायाचे अनेक ऑप्शन आपण पोरांच्या समोर ठेवले पाहिजेत. कधीतरी गावातला एखादा साधा किराणा दुकानदार असेल त्याला शाळेत बोलवा, त्याच्याबरोबर मुलांचे इंटरॅक्शन करून घ्या. सुरुवातीला व्यवसाय केला, 5 डबे आणून मांडले होते, किती भांडवल लागलं, कुठून पैसे उपलब्ध केले, बँकेनं तुला कधी कर्ज दिलं, कर्ज देण्यासाठी तुला काय करावं लागलं, तुझा व्यवहार नीट ठेवावा लागला, सिबिल रेकॉर्ड नीट ठेवाल, हे पोरांना आत्तापासून सांगा. जिद्द बिद्द व्यवसायात लागते, पण रेकॉर्ड पण लागतं, व्यवहार पण नीट लागतो. आजच्या जमान्यामध्ये कोणता माणूस चांगला असा प्रश्न जर मला कोणी विचारला, या जातीतला, त्या धर्मातला, या गावातला, त्या देशातला, सापझोट. ज्याचा व्यवहार चांगला तो आजच्या जमान्यातला माणूस चांगला. तुकोबांनी सांगितलं, जोडून या धन उत्तम व्यवहारे. आमचा व्यवहार उत्तम असला पाहिजे. आणि माझे वडील तर मला सांगतात, वाईट मार्गाने मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत, हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत. चांगल्या मार्गाने जेवढं कमवता येईल तेवढं कमवायचं आणि त्याचा आनंद घ्यायचा. काहींकडे ढिगाण आहे पण आनंद घ्यायला वेळ नाही, इतके बिझी काय करायचं मला कळत नाही. परवा एक जण मला म्हटलं श्वास घ्यायला वेळ नाही. म्हणलं सोडून दे, जगायचंय कशासाठी? श्वास घ्यायला जर वेळ नसेल तर. ढिगाणं पैसे आहेत पण आनंद नाही. ते सेव्हिंग करणार, FD करणार, अमुक करणार, तमुक करणार, प्लॉट घेणार, कुठलं तरी LICचा एजंट होणार, काही करणार. पैशाला पैसे कमवा, पुरुषार्थ आहे, पैसे कमवायला कोण नाही, पण त्याचा आनंद पण घ्या. आमच्याकडे एक जण इतके पैसे आहेत त्याच्याकडं पण आनंद नाही, आणि त्याच्या घरातले शिपाई हसत हसत येते, आणि हे कायम टेन्शनमध्ये तोंड बारीक करून. याला एक दिवशी वाईट वाटलं, म्हटला एवढे पैसे आहेत आपल्याकडे आनंद नाही. यानं बॅग भरली पैशाची आणि सगळी पैशाची बॅग घेऊन दुकानात गेला आणि दुकानदाराला म्हणला, अख्खी बॅग तुम्हाला ठेवा पण थोडा आनंद द्या म्हणले. दुकानदार म्हणला, आनंद विकत मिळत नाही बाबा. त्यांना तुमच्या दुकानात नसेल, दुसऱ्या दुकानात गेला, सगळ्या दुकानं पार पाडली, एकाही दुकानात आनंद विकत मिळला नाही. शेवटी एका महाराजांकडे गेला आणि म्हणला, महाराज अख्खी बॅग ठेवा, आनंद द्या. महाराज म्हणले, काय बॅगमध्ये? पैसे आहेत म्हटला, आणि चैन उघड. पठ्ठ्यानं चैन उघडली, आज सगळ्या 2-2 हजाराच्या नोटा. महाराज म्हणले, हरकत नाही, 30 सप्टेंबरपर्यंत चालतात म्हटले. महाराज म्हणले, आनंद पाहिजे? म्हणले हो. चैन लाव. चैन लावली बॅगची. डोळे झाक, मी सांगेल तोपर्यंत डोळे उघडायचे नाही, आनंदच आनंद म्हणले तुझ्या आयुष्यात. यानं डोळे झाकले, 5 मिनिटानं डोळे उघडले, बॅग नाही, महाराज नाही. महाराज थेट नगर. हे डोळे उघडून बघताय, महाराज नाही, बॅग नाही, इकडं तिकडं पळायला लागला, आरडाओरडा करायला लागला. महाराज गेले, बॅग घेऊन गेले. रस्त्यानं जाणाऱ्या लोकांना विचारायचं, महाराज बघितले का? लोक हसायची. म्हणला, हे सगळं गाव महाराजाला सामील आहे, सगळ्यांनी मिळून मला फसवलंय. म्हणला,
शेवटी रडत रडत एका झाडाच्या खाली जाऊन बसला आणि रडता रडता त्याची नजर रस्त्याच्या पलीकडे गेली. रस्त्याच्या पलीकडे एक झाड होतं आणि त्या झाडाच्या खाली त्याला त्याची बॅग दिसली. बॅग दिसल्याबरोबर पळतच गेला. बॅग उचलली. बॅग उचलल्याबरोबर पहिल्यांदा काय केलं असेल त्यानं? चैन उघडली. चैन उघडून बघताय पैसे जसेच्या तसे, एक नोट खालीवर नाही. चैन लावली, बॅग अशी छातीला कवटाळली आणि म्हटला, एवढा आनंद मला माझ्या आयुष्यात कधी झाला नव्हता. झाडाच्या मागं लपलेले महाराज बाहेर आले आणि म्हणले, तुला हेच तर पाहिजे होतं, तू कुठे शोधत होता? आपण इकडे तिकडे आनंद शोधत राहतो. आनंद आत आहे, अंतर्मनात आहे. आणि हे सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला माहित नाही का हो, साधनं हे माणसाचं आयुष्य सोपं करतील, सुलभ करतील, सुखी करतीलच असं? केवळ साधनांवरती जर सुख असतं, केवळ पैशांवर जर सुख असतं, जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती आणि गरिबाच्या वाट्याला सुख आलंच नसतं. पण तसं नाही आहे. साधनांनी माणसाचं आयुष्य सोपं होईल, सुलभ होईल, पण सुखी होईलच याची खात्री नाही. आणि हे सगळ्यांना माहिती आहे. सुख इकडं तिकडं नाही आहे, ते अंतर्मनात आहे. पण तरी सुद्धा माणूस अंतर्मनात डोकावत नाही. ते इकडं तिकडंच बघल, इकडं मिळतंय का, तिकडं मिळतंय का. तो बाहेर शोधत बसतो पण आत डोकावत नाही. आणि त्याचं कारण आहे, माणूस घाबरतो. त्याला असं वाटतं, इथं नाही मिळालं तर तिथं जाईन, पंढरपूरला नाही तर बालाजीला जाईल, बालाजीला नाही तर महाकालला जाईल, महाकालला नाही तर वैष्णोदेवीला जाईल, तिथं नाही तर फॉरेनला सिंगापूरला जाईल, सिंगापूरला नाही तर दुबईला जाईल. ते बाहेर शोधत बसतो, इथं नाही तर तिथं, तिथं नाही तर इथं. त्याला माहीत आहे बाहेर ऑप्शन आहेत, पण आज सापडलं नाही तर मग मात्र ऑप्शन नाही. ते घाबरतो, आज सापडलं नाही तर काय, आणि म्हणून तो अंतर्मनात डोकवायचं धाडस करत नाही. एक रेल्वेनं प्रवास करणारा माणूस होता. उतरला प्लॅटफॉर्मवरती आणि टीसीनं त्याला पकडलं आणि टीसीनं विचारलं, तिकीट कुठे आहे? त्यानं पॅन्टच्या खिशात, उजव्या खिशात बघितलं, डाव्या खिशात बघितलं, मागच्या खिशांमध्ये बघितलं, परत परत तेच खिसे उलटे पालटे करून बघत होता. 10 वेळा त्यानं सगळे खिसे बघितले, पण वरच्या खिशाकडे काय बघितलं नाही. ते शेजारचा एक माणूस म्हणला, सगळे खिसे पॅन्टचे बघतात, जरा शर्टच्या खिशात बघा. ते म्हणला, मला माहित आहे. तिथं नाही सापडलं मग संपलंच की म्हणला सगळं. तिथं सापडलं नाही तर दुसरं ऑप्शन नाही, म्हणून तिथं बघायचं नाही. माणसाची गफलत तिथे. त्याला माहित आहे अंतर्मनात आहे, पण सापडलं नाही तर काय, ह्या प्रश्नचिन्हासाठी तो इकडे तिकडे शोधत बसतो. म्हणून आपल्याला तो जसा कळतो ना, तसा हा पण कळला पाहिजे. तुम्ही बघा, ज्ञानोबांनी हरिपाठ सांगितला. हरिपाठामध्ये एक ध्रुवपद आहे, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. किती गोड आहे सगळा हरिपाठ. हरिपाठातलं ध्रुवपद आहे, तो हा विठ्ठल, तो हा माधव. ध्रुवपद कशाला म्हणतो आपण? जे आढळ आहे. 27-28 अभंगांमधलं हे ध्रुवपद आढळ आहे. तो हा, आपण असं म्हणतो, तो हा विठ्ठल बरवा. पण तो आणि हा हे 2 शब्द आहेत. तो आणि हा एकमेकांपेक्षा वेगळा नाही. तुम्हाला तो कळलाय, आता हा कळणं गरजेचं आहे. आणि नुसता हा कळून पण उपयोग नाही, तोही कळला पाहिजे. कमरेवर हात देऊन उभा असणारा विटेवरचा पांडुरंग आणि आपल्या हृदयात असणारा एकमेकांपेक्षा वेगळा नाही. तुम्हाला तो कळला नाही तर हा कळणार नाही, आणि हा कळला नाही तर तो उमगणार नाही. तो चुकला तर हा चुकतो. म्हणून तो आणि हा दोन्हीही समजून घेतले पाहिजे. तुम्हाला समजेल असं आता जास्त वेळ घेत नाही, एक 5 मिनिट घेतो शेवटचे. एक दृष्टांत सांगतो तुम्हाला, पटेल असा. एक शेतकरी होता. व्यापाऱ्याकडे जायचा, 1 किलो साखर विकर काहीतरी घेऊन यायचा आणि त्याच्या बदल्यामध्ये त्याला 1 किलो लोणी द्यायचा. 9-10 वर्ष दोघांचा व्यवहार चालू होता. कधीही व्यापाऱ्यानं शेतकऱ्याकडनं लोणी मोजून घेतलं नाही. 9-10 वर्षानंतर त्याला वाटलं, आपण फार आंधळा विश्वास याच्यावर ठेवतोय, आपण कधीच लोणी मोजून घेत नाही, आज आपण लोणी मोजलं पाहिजे. त्यानं लोणी मोजलं आणि ते 900 ग्रॅम भरलं. आता मात्र ह्याला चिडचिड झाली. 10 वर्षाचा हिशोब करता किती लोणी कमी आलं. हा साखर घ्यायला आला आणि यानं विचारलं, तुझ्यावर विश्वास ठेवला, कधी माफ केलं नाही आणि तू 900 ग्रॅम लोणी देतो, आता इथून पुढं आपला व्यवहार बंद. शेतकरी व्यापाऱ्याला म्हणला, साहेब आम्ही सामान्य माणसं आहोत, आम्हाला फार व्यवहार कळत नाही. माझ्याकडं म्हणला तराजू आहे, माप नाही.
तुम्ही घेतलेली दिलेली साखर एका पारड्यात ठेवतो, आणि तेवढ्या मापाचं लोणी तुम्हाला देतो. तो चुकला म्हणून हा चुकला, तो चुकला तर हा चुकतो. म्हणून ज्ञानोबांनी सांगितलं, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. खूप गोड आहे हो. काय ज्ञानोबांकडनं शिकावं? ज्ञानोबांनी सांगितलं कसं बोलावं. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, अमृताचे कल्लोळ बाहेर पडावेत असं बोला. आपण कसं बोलतो? आपल्या बोलण्याला अरे कसं बोललं पाहिजे? आपलं बोलणं म्हणजे पेशंट चेक करायला डॉक्टर आले, डॉक्टर पेशंटला सांगत होते चांगलं चुंगलं खात जा, खाण्यापिण्यावर 2 रुपये खर्च करा. बायको बाहेर पळत आली आणि डॉक्टरला म्हणली, डॉक्टर तुम्हीच सांगा यांना, खायला प्यायला पैसे खर्च करत नाही. मग म्हणे असं डॉक्टरच्या मढ्यावर पैसे घालावं लागतो. काय संवाद आहे? शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. काय बोलतो आपण? चांगलं बोला, एकमेकांचा सन्मान ठेवा, एकमेकांशी प्रेमानं वागा. काय लागतो जगायला? आयुष्य खूप सुंदर आहे. त्या सुंदर आयुष्याचा आनंद घ्यायला शिका. तुम्ही सकाळी खूप लवकर आलात म्हणून तुमचा जास्त वेळ घेत नाही. 5 मिनिट फक्त मी शेवटचे बोलतो. चालेल ना 5 मिनिट? ओके. मला 2 गोष्टी फक्त नमूद करायच्या. आयुष्य हे तारतम्यानं जगता आलं पाहिजे. हेवे दावे रुसवे फुगवे सगळ्या नात्यांमध्ये असतात. नातीसुद्धा आपल्याला जपता आली पाहिजेत. विद्यार्थी, शिक्षक, कुटुंब, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जगता आल्या पाहिजेत. भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतात आणि बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतात. ज्याला करंगळीवरती पर्वत उचलता येतो त्यानं बासरी तर अशी गरगर फिरवली असती की नाही, पण करंगळीवरती गोवर्धन उचलणारा कृष्ण बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतो. कारण काय? कृष्णाला माहीत आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आपण उलट केलं. आपण रणांगणात पराक्रम गाजवले, रणांगणात शस्त्र ठेवून दिले आणि नात्यांमध्ये पराक्रम गाजवले. परवा एक जण मला म्हटला 10 वर्ष झाले भावाच्या दारात गेलं नाही. म्हटलं काय पराक्रम आहे? 10 वर्ष झालं बहिणीचं तोंड बघितलं नाही. म्हटलं ती गेल्यावर जाशील साडी बिडी घेऊन, शेवटची साडी चोळी भावाची असती म्हणे. तिला कळतं का भाऊ आलाय रडतोय, शेवटची साडी चोळी घेऊन आलाय? गेल्यानंतर कितीही कौतुक केलं त्या माणसाचं, त्याच्या कानापर्यंत पोहोचतं का? त्याच्या कानापर्यंत ते जात नाही. माणसं गेल्यानंतर मांडी देतात. अहो तुम्ही स्वयंपाक करत असताना फोडणी देताना तेल उडलं अंगावरती तरी वेदना होतात. आपण तर गेलेल्या शरीराला अग्नीचा डाव देतो, त्याला त्या अग्नीचा दाह कळत नाही. तुम्ही घातलेल्या वाऱ्याची झुळूक त्याला कळेल? तुम्ही दिलेल्या मांडीचा स्पर्श त्याला कळेल? तुम्ही दिलेल्या मांडीचा स्पर्श कळत नाही आणि वाऱ्याची झुळूकही त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. जिवंत आहे तोपर्यंत भेटा, जिवंत आहेत तोपर्यंत स्पर्श ठेवा. जोपर्यंत स्पर्श आहेत तोपर्यंत नाती आहेत. आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो. आई कुठंतरी गावाकडे असते आणि आई कधीतरी फोन करते, बाई आम्ही आहोत ना तोपर्यंत येत चला. जेव्हा आई असं म्हणेल आम्ही आहोत तोपर्यंत येत चला, तेव्हा हातातली कामं बाजूला ठेवा आणि भेटून घ्या. नंतर ना स्पर्श ना आठवणी, फक्त आठवणी ना सहवास. आणि ही नाती, काय प्रेम आहे नात्यांमधलं. अहो ज्ञानोबांना आणि त्यांच्या भावंडांना माणूस म्हणून जगायचा अधिकार मिळावा म्हणून आईबापांनी स्वतःचा देहत्याग केला. याच्यापेक्षा काय प्रेम असतं मला सांगा आईवडिलांचं. आणि म्हणून ज्यांच्याकडे म्हातारी माणसं घरात आहेत त्यांनी ती जपली पाहिजे. तुम्ही आजही, आता धोंड्याचा महिना आहे, आता जावंच लागतंय. आजही किती लगबग आहे. 10 वर्ष झाली लग्नाला, 20 वर्ष झाली, तरी म्हातारीला वाटतंय जावा यायला पाहिजे, लेक आली पाहिजे. तुम्ही जाऊन बघा, ती दारात पळत येते, लंगडत दारात येईल, तुमच्या गालावरून हात फिरवेल, भाकरीचा तुकडा ओवाळून टाकेल, पाणी ओवाळून टाकेल, गालावरती तिचे ओठ लावेल. काय मजा आहे त्या स्पर्शामध्ये आईच्या. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. आणि आईचं जेवढं प्रेम आहे, माझं तर म्हणणं आहे, बापाचं पोरावर जेवढं प्रेम असतं ना त्याच्यात थोडं तर जास्त प्रेम बापाचं त्याच्या पोरीवर असतं. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते त्या दिवशी बापाच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं लग्न आणि दुसरं मुलीचं शिक्षण. 1 रुपया बाप बाजूला काढून ठेवतो.
स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालल, पोरीला मात्र चांगले शूज घेऊन देईल. स्वतः फाटलेलं बनियन घालल, पण पोरीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देईल. बाप स्वतः सायकलवर कामाला जाईल MIDCत, पण पोरीला मात्र कॉलेजला जायला गाडी घेऊन देईल, बसचा पास काढून देईल, तिच्या हॉस्टेलची फी भरल. पोरीच्या लग्नात तर बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो. बापाची मान अशी उंच असते. कन्यादान झालं ना, कितीही मोठा बाप असला तरी मान खाली घालतो. पोरीचा हात जावायच्या हातात देतो आणि सांगतो, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही, पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना, मग मात्र खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो.